दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आता विजय शिवतारेंनी खळबळजनक विधान केले। अजित पवार त्यांच्या कर्मानेच मरतील असं शिंदे म्हणाले। त्यांच्या पराभवाचे धनी आपण व्हायला नको असंही शिंदे म्हणाल्याचा दावा शिवतारेंनी केलाय। तर या विधानावरून आता शिवतारेंनी यू-टर्न घेतलाय। शिवतारेंच्या या दाव्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनीही प्रतिक्रिया दिली। पाहूया। सततची सत्ता आणि सत्तेतून मिळालेली अराजकता झाली त्यांची, ती मोडण्यासाठी जनतेची इच्छा आहे आणि म्हणून मला उभं राहणं गरजेचं आहे असं मी त्यांना समजावलं। गणितं सगळी समजावून सांगितलेली आहेत आणि त्याच्यातून निश्चितपणे चांगला रिझल्ट येऊ शकतो असंही सांगितलंय। परंतु हे जरी खरं असलं आणि मी हेही सांगितलं की अजित पवार निवडून येणार नाही, मी जरी नसलो ना तरी अजित पवार निवडून येणार नाहीत आणि ती सीट युतीची जाणारच आहे। आपण जरा फेरविचार करावा आणि त्यामुळे मला एवढंही सांगितलं की बा त्यांचं काय होईल त्या आपसामध्ये, त्यांचं ते ज्याच्या त्याच्या मरणाने तो मरेल, पण आपण धनी नको व्हायला असंही त्यांनी सांगितलं। पण मी एवढ्यासाठीच म्हणतो की अन्यायाची लढाई आमची स्वतःची संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक जनसामान्यांची आहे। म्हणून मी अगोदरच सांगितलं होतं की ही लढाई पवार वर्सेस कॉमन जनता अशी आहे आणि म्हणून एक ऐतिहासिक असा हा आहे। त्यामुळे आपण मला थांबवू नका असंही मी त्यांना सांगितलं। पण त्यांनी पुन्हा तेच सांगितलं की बापू आपल्याला ऐकावं लागेल, युतीचा धर्म पाळावा लागेल। मी म्हटलं ठीक आहे, 2-4-5 दिवस मी सर्वांशी चर्चा करतो, लोकांशी चर्चा करतो, वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करतो आणि आपण ठरवू। आपल्या मरणाने राजकीयदृष्ट्या अजित पवार मरणारच आहेत, तर आपण धनी कशाला, हे माझे शब्द आहेत। गेले 5 दिवस अनेक ठिकाणी मी बोललेलो आहे प्रेक्षेसमोर आणि काही कार्यकर्ते, काही नेते, लोकल भागातले नेते यांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे, असे अजित पवार हरणार आहेत तर आपण कशाला त्याच्यासाठी, असं बऱ्याच माझ्या हितचिंतकांनी मला सांगितलं होतं। हे माझं वाक्य मुख्यमंत्र्यांच्या तोंडी घातलं गेलं। मुख्यमंत्री असे म्हणाले, अजिबात तसं नाही। आज चर्चेमध्ये हा विषयच झाला नाही। बाहेर मुलाखतीमध्ये मी बोललो की मनाने ते मी जरी लढलो नाही तर ते हरणार आहेत वगैरे, अशा प्रकारची जी भूमिका लोकांची आहे ती मी मांडली। अजिबात नाही, अजिबात नाही। कोण कोणाच्या कर्मानं मरेल हा शब्द आजच्या पूर्ण एक 1.25 तासाच्या चर्चेमध्ये बिलकुल आलेला नाही। माननीय मुख्यमंत्री महोदय असा शब्द बोललेले नाहीत, मी त्याला साक्षीदार आहे। शिवतारे बापूंचं एक म्हणणं होतं की ती जागा अडचणीमध्ये आहे, ती जागा निवडून येण्यामध्ये जेवढं सोपं वाटते तेवढं सोपं नाही। त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं सोपं नसेल तरी आपल्याला ती जागा काही झालं तरी निवडून आणायची आहे। त्यामुळं कोण कोणाच्या मरणानं मरेल वगैरे असं वाक्य मुख्यमंत्री महोदयांकडनं बिलकुल गेलेलं नाही, हे मी दाव्यानं सांगतो तुम्हाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।